कोयना धरणातील शिवसागर जलाशयामध्ये मुनावळे इथं जलपर्यटनाच्या प्रकल्पाचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला होता। गोड्या पाण्यातील हा देशातला पहिलाच जलपर्यटन प्रकल्प आहे। आता या प्रकल्पाला वन विभागाने स्थगिती दिली आहे। पाहूया या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक या राजकीय वैरींमधील संघर्ष आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे। यामागचं कारण म्हणजे साताऱ्यामधील एकनाथ शिंदेंच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वन विभागाने दिलेली स्थगिती। मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी मुनावळे प्रकल्पाची घोषणा केली होती। गेल्या वर्षी 8 मार्चला या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं होतं। मात्र वन आणि पर्यटन विभागाच्या 16 परवानग्या न घेताच जलपर्यटन प्रकल्प सुरू केल्याचा वन विभागाचा आरोप आहे। कोयना धरणापासून 40 किलोमीटर अंतरावर शिवसागर जलाशयात प्रकल्प होणार होता। गोड्या पाण्यातील देशातील पहिलाच जलपर्यटन प्रकल्प। पर्यटकांसाठी बोट क्लब, हाऊस बोट, स्कुबा डायव्हिंग सुविधा दिल्या जाणार होत्या। जलपर्यटन आणि जलक्रीडा प्रकारांना चालना देण्यासाठी याची मदत होणार होती। 45 कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आला होता। या प्रकल्पामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळून स्थानिकांना फायदा होणार होता। प्रकल्पाचं काम करताना केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालय आणि राज्याच्या वन पर्यावरण मंत्रालयाकडून आवश्यक परवानग्या घेतल्या नाहीत। 16 परवानग्या नसल्यामुळे या प्रकल्पाचं काम सुरू करता येणार नसल्याचे आदेश मुख्य वनरक्षक यांनी दिले। एकनाथ शिंदेंच्या प्रकल्पाला स्थगिती देण्यामागे ठाण्याचं राजकारण असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या। याआधी मंत्री असताना गणेश नाईकांनी शिंदेंना कधीच राजकारणात वरचढ ठरू दिलं नव्हतं। मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पुरेपूर बदला घेतला। त्यामुळे त्यांच्यातील संघर्ष अजून तीव्र झाला असं सांगितलं जातंय। त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये भाजपानं ओन्ली कमळ फुलवण्याचं मिशन ठेवलंय। याची जबाबदारी दिली आहे वनमंत्री गणेश नाईकांच्या खांद्यावर। दोनही नेत्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेपासून। एकनाथ शिंदेंचा ठाण्यातही एक हाती वर चष्मा, तर गणेश नाईकांचा नवी मुंबईत दबदबा। दोन्ही नेत्यांकडून एकमेकांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा अनेकदा प्रयत्न। लोकसभेवेळी ठाणे मतदारसंघावरूनही एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांमध्ये घमासान रंगलं होतं। ठाणे मतदारसंघ एकनाथ शिंदेंना सुटला, तेव्हापासून दोनही नेत्यांमधील संघर्ष आणखी तीव्र। गणेश नाईक पालघरचे पालकमंत्री असताना सुद्धा ठाण्यामध्ये जनता दरबार। नाईकांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचा पालघरमध्ये जनता दरबार। खरं तर गणेश नाईक हे राजकारणात एकनाथ शिंदेंपेक्षा वरिष्ठ आहेत। असं असतानाही एकनाथ शिंदेंनी निर्माण केलेलं वर्चस्व नाईकांना कायम खुपत आलंय। अगदी एकनाथ शिंदे महायुतीचे मुख्यमंत्री असताना सुद्धा गणेश नाईकांनी त्यांना टार्गेट करण्याची संधी सोडली नव्हती। भाजपच्या नेत्यांनी सुद्धा एकनाथ शिंदेंविरोधात गणेश नाईकांना कायम पाठबळ दिल्याची चर्चा आहे। त्यातच आता विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपानं घवघवीत यश मिळवलंय। हीच संधी साधून गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना दणका दिल्याचं बोललं जात आहे। या निमित्तानं ठाणे जिल्ह्यातील राजकारणात नाईक विरुद्ध शिंदे हे चित्र पुन्हा एकदा रंगणार हे मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।